100.6 मेगाहर्ट्ज पर रात्रि के 8:42 होने वाले हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्यात येत आहे। आज बाल जगत लक्ष्मीनगर नागपूर इथं दीनदयाल शोध संस्थांचा कार्यकर्ता दिन उत्साहात पार पडला। सुमतीताईंनी संघटनेसाठी अखंड समर्पण भावनेने कार्य केले। आज भारतीय जनता पक्षाला लाभलेले यश हे त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमामुळेच शक्य झालं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं। आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव इथं दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या भव्य मेळाव्याचा शुभारंभ 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं आढावा बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले। मोफत विधी सेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर यांनी केलं। जिल्हा तसेच वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा इथं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। या महामेळाव्याचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती नेर्लीकर बोलत होते। मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम इथं भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे। तब्बल 27 वर्षांनंतर ही परिषद होत असून यापूर्वी अशी परिषद 1999 साली पार पडली होती। पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये अहमदाबाद इथं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत सुरू आहे। दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा यजमान संघाच्या 17 षटकात 6 गडी बाद 158 धावा झाल्या होत्या। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल। नमस्कार।